नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मराठी शाळा यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पहा. आता आपल्याला इयत्ता तिसरीसाठी या ठिकाणी डिव्हिजन आपल्याला करायचं आहे. नवीन घटक त्यांच्यासाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर मित्रांनो, डिव्हिजन म्हणजे भागाकार. आपल्या मुलांना बेरीज येते, हातच्याची बेरीज येते, वजाबाकी येते, हातच्याची वजाबाकी येते, म्हणजे ॲडिशन करतात, सबट्रॅक्शन करतात, मल्टिप्लिकेशन सुद्धा करतात. आणि मल्टिप्लिकेशन करायसाठी, गुणाकार करायसाठी पाड्याचा वापर ते करत आहेत. पाड्याचा वापर जसा मल्टिप्लिकेशन मध्ये होतो तसाच डिव्हिजन मध्ये, भागाकार मध्ये सुद्धा पाड्याचा वापर करावा लागतो. तर या ठिकाणी आपण पाडा केलेला आहे, तयार असावा पाडा. डिव्हिजन सुरुवातीला शिकवताना, भागाकार शिकवताना सुरुवातीला पाडा पाहिजे. आणि पाडा कोणता आहे? 2 चा टेबल, बेचा पाडा. आता या ठिकाणी आपण 42 लिहिलेला आहे आणि डिवाइड बाय 2 असं केलेलं आहे, 42 भागिले 2. आणि आता हे भागाकाराचं चिन्ह आहे जे आपल्या मुलांना आपल्याला शिकवायचं आहे. तर असं आपल्याला डी काढायचं आहे, डी काढायचं आहे. डी काढताना ती मधली रेष नाही द्यायची आणि असं करायचं, त्याच्या डोक्यावर असं करायचं. झालं आपलं ते चिन्ह. आता आपण इथं घेऊया. बघा, या ठिकाणी मी चिन्ह घेतो. विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, याच्यापैकी जी मोठी संख्या असते, जी मोठी संख्या असते ती आतमध्ये लिहायची आपल्याला. घेऊन टाकू आपण. 42 हे मोठे आहे आणि हा जो 2 आहे तो छोटा आहे म्हणून तो लिहायचा बाहेर. जास्त पैसे आतमध्ये, कमी पैसे बाहेर. आता बाहेर ठेवले. आता आपल्याला काय करायचंय? या बाहेर जो अंक लिहिलेला असतो त्याचा आपल्याला पाडा आणायचा असतो. म्हणजे इथं छोटी संख्या कोण आहे? 2 आहे. 2 चा टेबल म्हणायचं आहे, त्याच्यामध्ये हे आपल्याला शोधायचं आहे. पण आता भागाकार करताना काय करायचं? पूर्ण संख्येला याचाच भाग द्यायचा नाही, एकेका जणाला बोलवायचं. माझ्याकडे हे 2 पाहुणे आलेले, एक 4 आहे आणि एक 2 आहे. 42 मध्ये 4 आहे आणि 2 आहे. सगळ्या गणितामध्ये आपण युनिट कडून उत्तर काढतो, बेरीज वजाबाकी गुणाकार युनिट कडून करतो. पण भागाकारामध्ये तसं नाहीये. भागाकारामध्ये याच्या शेजारी कोणी, याच्या जवळ कोणी, तिथून सुरुवात करायचं आहे आपल्याला. मग आता आपल्याला बघायचंय या 4 ला पहिले आपल्याला शोधायचे. 2 च्या टेबल मध्ये 4 जो अंक आहे तो आहे का? मग आपण पाड्याच्या जवळ जायचं इकडं आणि मग बघायचं 2 च्या टेबल मध्ये हा 4 आहे का? इकडे बघायचं. हा 2 चा टेबल आहे बघा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8. हा सगळा टेबल. मग आपण बघितलं हा अंक टेबल मध्ये आहे का? बघा इथं आहे. बघा की त्याला राऊंड करतो असं बोलतो आहे. 4 सापडला. त्या 4 ला या 4 च्या खाली लिहून घ्यायचं. इथं असं आपल्याला सापडला बाबा 4, लिहून घेतलं. हा अंक सापडला. कितव्या नंबरला आहे? कितव्या घरात आहे? 1 2 1 2 2 नंबरच्या घरात आहे. म्हणजे घर म्हणजे काय? कप्पा. पहिला कप्पा, दुसरा कप्पा. 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे दुसऱ्या कप्प्यात सापडला म्हणून इथं 2 लिहायचं. 2 च्या टेबल मध्ये हा 4 आपल्याला सापडला. कितव्या कप्प्यात? 2 नंबरच्या कप्प्यात. आणि मग आता या 4 मधून हे 4 मायनस करायचे, पूर्ण रेष सोडायची आणि मायनस करायचं. 4 मधून हा 4 गेला, म्हणजे 4 मधून हे 4 चॉकलेट खाऊन टाकले. या ठिकाणी काय आलं? 0. या 4 मधून हे 4 चॉकलेट खाऊन टाकले, मग आला 0. पुढे जायचं. आता ह्या पाहुण्यांचं संपलं सगळं. मग आता यांना खाली बोलवायचं. इथंच नाही करून टाकायचं काही पण. यांना या 0च्या इथं बोलवायचं, असं लिहायचं. लिहिलं. आता हे 2 आले. या 2 ला बघायचं तिथं. हे 2 आहेत का? 2 च्या टेबल मध्ये हे 2 आहेत का? आहेत. त्याला आपण असं सर्कल करूया. आहेत. कोणत्या कप्प्यात आहे? पहिल्या कप्प्यात, 1 नंबरच्या कप्प्यात. आता 2 सापडले, ते इथं असे लिहून टाका. कुठं होते ते? 1 नंबरच्या कप्प्यात. म्हणून या 2 च्या डोक्यात आता 1 द्या. काय अर्थ झाला? 2 च्या टेबल मध्ये 2 सापडले 1 नंबरला. मग आता सापडले की नाही? मग त्यांचे पण मायनस करून टाका.
या 2 मधून हे 2 गेले, म्हणजे 2 चॉकलेट होते, 2 पण गेले, खाऊन टाकले, मग इथं राहिला 0. संपले, इथले पाहुणे संपले. हा 4 पण गेला, हे 2 पण गेले, 0 आला आणि भागाकार डिव्हिजन आलं 21. आन्सर आलं 21. या प्रकारे आपल्याला भागाकार डिव्हिजन करायचं असतं. पाड्याचा वापर करायचा आणि मग करायचं. हे गणित मी तुम्हाला देतो, तुम्ही ते करा आणि उत्तर लिहा. या ठिकाणी मी तुम्हाला ते गणित देतो. बघा बरं आता इथं याची मांडणी करा आणि ते गणित करा. कशी मांडणी करणार? याच्या प्रकारे ती मांडणी करून ते गणित करा.